योद्धा न्यूज चॅनल। पुण्यात घुमला मैथिली सुरांचा जागर। डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव 2026 संपन्न। पुणे, दिनांक 25 जानेवारी 2026। पुणे हे विद्येचे माहेरघर, तर मिथिला ही ज्ञानाची जननी। या दोन महान संस्कृतींचा संगम शनिवारी लोहगाव येथील त्रिमूर्ती लॉन्समध्ये पाहायला मिळाला। मिथिला समाज संस्था पुणे यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात पार पडला। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। मैथिली भाषेतून संवाद आणि टाळ्यांचा कडकडाट। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे भाषण। त्यांनी भाषणाची सुरुवात अस्खलित मैथिली भाषेतून केली। सभा में उपस्थिते महोदय, अतिथि आ सब गोटे मैथिली भाषी बंधू भगिनी सबके हमर सादर प्रणाम असे म्हणताच उपस्थित मिथिला बांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले। एका मराठी नेत्याने मैथिली भाषेतून संवाद साधल्यामुळे उपस्थित जनसमुदाय भारावून गेला होता। सांस्कृतिक सेतू, विद्यापती ते संत तुकाराम। डॉक्टर गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र आणि बिहार, मिथिला यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक धागे गुंफले। त्या म्हणाल्या, संस्कृतीचे आदान प्रदान। मिथिला ही राजा जनकाची आणि माता सीतेची पावनभूमी आहे, तर पुणे हे कला संस्कृतीचे केंद्र आहे। साहित्यातील साम्य, मैथिली कोकिळ विद्यापती यांच्या काव्यात आणि मराठी संत साहित्यात विचारांचे मोठे साम्य आहे। जागतिक ओळख, मधुबनी पेंटिंग आणि मिथिला संस्कृतीतील अतिथी देवो भव ही परंपरा आज जगाला भुरळ घालत आहे। मान्यवरांची उपस्थिती, वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मा सरस्वती आणि मा जानकीच्या पूजनाने उत्सवाचा प्रारंभ झाला। यावेळी बिहार विधिमंडळाचे सदस्य घनश्याम ठाकूर, मुरारी मोहन झा यांच्यासह शिवसेनेचे आनंद गोयल, गिरीश जयवळ, मीनाक्षी म्हस्के आणि मिथिला समाज संस्थेचे पवन चौधरी, संगीता चौधरी व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। युवा पिढीसाठी सांस्कृतिक वारसा या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ गाणी आणि नृत्य सादर झाले नाहीत, तर मराठी आणि मैथिली भाषेतील संवादाचा एक नवा मार्ग मोकळा झाला आहे। हा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। महोत्सवात सादर झालेल्या मिथिला लोककलांनी उपस्थितांची मन जिंकली। आमचे प्रतिनिधी दत्ता भगत, पुणे। अतिथि आ सब गोटे मैथिली भाषी बंधु भगिनी सभा के हमर सादर प्रणाम। अंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव में सहभागी हुई बहुत आनंद हुई अच्छी।